मित्रांनो, या सामन्यात भारताच्या दोन मोठ्या समस्या क्लिअर झाल्या आहेत. T20 वर्ल्ड कप आधी सूर्यकुमार यादवच्या बॅट मधनं रन आले, हे खूप मोठं एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. 100% फॉर्म नाही, पण शॉट्स येत होते, क्रीजवर वेळ घालवत होता. सॉलिड न्यूज फॉर इंडिया. आणि दुसरं म्हणजे अभिषेक शर्मा चालला नाही तर काय, याचं उत्तर आज ईशान किशनने एकदम ठामपणे दिलं आहे. तो जणू सांगतोय की मी प्लेइंग 11 मध्ये आहे तर मी सामना संपवेन. हीच आक्रमक बॅटिंग भारताला T20 वर्ल्ड कप जिंकवू शकते आणि कालचा सामना त्याचाच एक ठोस पुरावा होता. नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, स्वागत आहे तुमचं मराठी महफिलमध्ये. रायपूरचं मैदान आणि भारताच्या घरच्या मैदानावर 100वा T20 सामना होता काल आणि समोर 209 धावांचं डोंगरा एवढं मोठं लक्ष्य. सुरुवातीला असं वाटलं होतं की आज न्यूझीलंडच जिंकणार, पण मित्रांनो, यानंतर जे काही घडलं त्याला सामना म्हणता येणारच नाही. तो होता एक थेट डिमॉलिशन. अभिषेक शर्मा शून्यावर बाद, फक्त 6 रन मध्ये 2 विकेट्स आणि तरी सुद्धा भारताने सामना 15.2 ओव्हर मध्येच संपवला. कसं काय? ईशान किशनचा रेकॉर्ड ब्रेकिंग अवतार आणि सूर्यकुमार यादवचा किंग स्टाईल कमबॅक. चला तर मग या ऐतिहासिक विजयाचं प्रॉपर पोस्टमॉर्टम करूयात. स्काय टॉस जिंकतो आणि अपेक्षेप्रमाणे पहिले बॉलिंग घेतो. रायपूरची खेळपट्टी म्हणजे फ्लॅट पिच, हेवी ड्यू आणि बॉलरसाठी पूर्णपणे नाईटमेअर, पण बॅटरसाठी फुल पैसा वसूल. रचिन रवींद्र आणि कॉन्वे अग्रेसिव्ह सुरुवात करतात. रचिनची 44 रनांची पूर्ण खेळी होते, पण इथे येतो तो म्हणजे कुलदीप यादव फॅक्टर. रचिन आउट, ग्लेन फिलिप्स आउट, मिडल ऑर्डर्स मध्ये भारताचा ग्रीप, पण शेवटी सँटनर एकदम बीस्ट मोड मध्ये येतो. 208 ऑन बोर्ड्स आणि टार्गेट असतं आपल्यासाठी 209 रनांचं. मग येते आपली वारी. संजू सॅमसन आउट, अभिषेक शर्मा गोल्डन डक. स्कोर होतो 2 विकेट्स आणि फक्त 6 रन. स्टेडियम पूर्णपणे शांत, फॅन्स एकदम शॉक होऊन जातात, पण क्रीजवर उभे होते 2 फ्युचर मॅच विनर्स, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव. इथून सुरू होतो ईशान किशनचं वादळ. फास्टेस्ट T20 50 फॉर इंडिया. 21 बॉल्स मध्ये त्यांनी 50 रन केले, जे की एक रेकॉर्ड होतं. त्यानंतर मेसेज एकदम क्लिअर होता की डोंट डाऊट मी. 76 रन, ते पण फक्त 32 बॉल मध्ये. प्युअर इंटेंट, प्युअर हंगर. दुसऱ्या बाजूला वर्ल्ड्स नंबर 1 T20 बॅटर. क्रिटिक्स बोलत होते की फॉर्म नाहीये, पण काल त्याचं उत्तर मिळालं की फॉर्म टेम्पररी असतो आणि क्लास परमनंट. 36 बॉलात 82 नाबाद, 360 डिग्री एकदम बॅटिंग चालू होती. न्यूझीलंड बॉलर जे होते ते अगदी क्लूलेस होऊन गेले होते. आणि इथे ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवने 48 बॉलांमध्ये फक्त 122 रन्स केले आणि ही त्यांची पार्टनरशिप जी होती ती खूप जास्त मोठी होती आणि यामुळे पूर्ण मॅच जी होती ती पलटली. मित्रांनो, हा सामना एक चेज नव्हता, तो होता एक कम्प्लीट डॉमिनेशन. फास्टेस्ट 200 प्लस चेस बाय इंडिया, 2 विकेट्स डाऊन, नो प्रेशर आणि अपोजिशनवर मेंटल कंट्रोल. हा विजय एक क्लिअर मेसेज देत होता, टॉप ऑर्डर जरी फेल झाला तरी इंडिया अनस्टॉपेबल आहे. तुमच्या मते मित्रांनो, कालचा रिअल हिरो कोण? ईशान किशन, सूर्यकुमार यादव की कुलदीप यादव? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी महफिलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अजून जबरदस्त क्रिकेट अनालिसिस येणार आहेत.